जबाबदारीनं केलेल्या वक्तव्याला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम, टिपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरील वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार, तर महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाळणार का, सपकाळांचा सवाल. पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव, सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने, भाजपकडून दगडफेक केल्याचा आरोप, काँग्रेस कार्यकर्ता जखमी. आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक, जखमींमध्ये काँग्रेसचे 3, 2 भाजप कार्यकर्त्यांसह 2 पोलीस आणि 2 पत्रकारांचा समावेश. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, पुणे पोलिसांची माहिती. काँग्रेसची उद्या 4 वाजता बैठक, भाजपच्या नेत्यांना अटक करा, पुण्याच्या महापौरांसह भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा इशारा. मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर, तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीप छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कशाला खेळता, भारत पाकिस्तान सामन्याचे पैसे दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरले जातात, भाजपनं सामन्याचा धिक्कार केला पाहिजे, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा. हर्षवर्धन सपकाळांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, सपकाळांनी राजीनामा द्यावा, टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. गुजरातच्या जगशे शहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी, आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, राऊतांचा नार्वेकरांना इशारा, तर घटनेशी संबंध नसल्याची नार्वेकरांची स्पष्टोक्ती. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची उद्या अधिकृत घोषणा, तर भाजप गटनेते गणेश खणकर यांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार, समित्यांमधील सदस्यांचीही घोषणा केली जाणार. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून सस्पेन्स कायम, अध्यक्ष भाजपचाच होणार, जयकुमार गोरेंचा दावा, तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असून प्लॅन बीची गरज नाही, शंभूराज देसाईंची ठाम भूमिका. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी, पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नको असं सांगितलं, करुणा मुंडेंचा आरोप. आमदार रोहित पवारांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र, अजित पवारांच्या विमान अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करा, पत्रातून मागणी. विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवार यांची 1-2दा भेट घेतली, सुनेत्रा पवारांसाठी अडथळे निर्माण करायची आमची इच्छा नाही, जयंत पाटील यांची भूमिका. जिरवाळ्यांच्या ऑफिसमधील लिपिकाच्या लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची उद्या बैठक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रकरणाची सत्यता जाणून घेणार, राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवरही चर्चा होणार. उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू, तेजस ठाकरेंवर बुधवारपासून रिलायन्स रुग्णालयात उपचार, सध्या तेजस ठाकरेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. एटीएस कडून यवतमाळमध्ये 14 ठिकाणी छापेमारी, तर अहिल्यानगरमध्ये 8 ठिकाणी छापे, जवळपास 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू, अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू, सूत्रांची माहिती. मुलुंड दुर्घटनेतील 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दुर्घटना प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार, शोध सुरू, पोलिसांची कोर्टात माहिती. T20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान आज महामुकाबला, कोलंबोच्या मैदानावर फिरकीसमोर फलंदाजांची कसोटी, विजयी संघ थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करणार.